नमस्कार मित्रांनो, मी अतुल कदम. आज आपण बोलणार आहोत यूट्यूब चॅनल आपण जे सुरू केलं आहे त्याच्या थॉट प्रोसेसबद्दल. खरं तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी हे चॅनल बघायला पाहिजे, तुम्हीही सुरू करायला पाहिजे. यूट्यूब चॅनल सुरू करणं ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. हीच गोष्ट आज मी तुम्हाला या ठिकाणी पटवून देणार आहे. खरंच पटवून देण्याचीच वेळ आली आहे. तर फायदे काय आहे त्याच्यामध्ये? यूट्यूब चॅनल सुरू केल्यामुळे तुम्ही एक बिझनेस सुरू करता, एका व्यवसायामध्ये उतरताय, हे लक्षात असू द्या. यामध्ये डाऊन साईड प्रोटेक्टेड आहे. त्यानंतर खूप काही शिकायला मिळतं, आनंद येतो आणि नहीं होगा तो नहीं होगा हा ॲप्रोच तुम्ही याबाबत ठेवायला पाहिजे. नाही झालो समजा वर्स्ट केसमध्ये तरीही डाऊन साईड प्रोटेक्टेड आहे. फायनान्शियली लॉस होणार नाही हे बाकी नक्की. त्याचं कारण काय आहे? स्ट्रेस स्किल्स हे लक्षात असू द्या. ताणतणाव हा माणसासाठी हानिकारक असतो. नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. यशासारखं दुसरं काहीच यशस्वी होत नाही. जर तुम्ही एका क्षेत्रात यशस्वी झाले तर तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे चान्सेसही खूप वाढतात. म्हणूनच शेअर मार्केटमधील यशाची सूत्र इथंही लागू पडतात. ती काही सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यातलं पहिलं सूत्र आहे, सूत्र म्हणूयात किंवा तत्व म्हणूयात. पहिलं तत्व आहे पेशन्स, संयम. मार्केटमध्ये जेवढा मोठा संयम तुमच्याकडे असेल तेवढं मोठं यश तुमचं असेल. सेम प्रिन्सिपल यूट्यूब चॅनललाही लागू होतं. सातत्यपूर्ण अभ्यास दोन्ही ठिकाणी लागू होतो. तिथे जेवढं तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट मोठी असेल तेवढा परतावा मोठा होतो. इथे तुमचं कंटेंट जेवढं जास्त असेल तेवढं तुमचं वॉच टाईम जास्त असणार आहे, तेवढं तुमचं व्ह्यूअरशिप जास्त असणार आहे. त्यानंतर ट्रूथ, सत्य हे अनादी कालापासून चालत आलेलं सर्व लोकप्रिय असं तत्व आहे. फॅक्ट्स आणि डाटा ड्रिव्हन असला पाहिजे. तुमचा जो काही अभ्यास आहे, तुमचं जे काही काम आहे ते फॅक्ट्स, ट्रूथ आणि डाटा ड्रिव्हन या तत्वांवर असलं पाहिजे. त्यानंतर जसं की शेअर मार्केटमध्ये आपण काम करत असताना करंट मार्केट प्राईस, ज्याला आपण CMP म्हणतो, त्याच्यावर फोकस न करता EPSवर तुमचा सदोदित फोकस असला पाहिजे. अर्निंग पर शेअर, जे प्रत्येक शेअर मागं जी कंपनीची कमाई आहे ती कमाई दिवसेंदिवस वाढत आहे की नाही यावर तुमचा फोकस असला पाहिजे. त्याप्रमाणेच यूट्यूब चॅनल चालवताना वॉच टाईम किती होतो आहे, सबस्क्रायबर किती मिळतात ह्याच्यावर फोकस नको, तर तुमच्या कंटेंट क्वालिटीवर. तुम्ही जो माल बनवताय, कच्चा माल असं म्हणूयात आपण हवं तर कंटेंटसाठी, तो दर्जेदार असला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे, डॉक्टर BM हेगडे म्हणतात, तुम्ही जर माकड असाल तर कशाला वाघ बनायला जाता, कशाला वाघ असल्याचं भासवता आणि तेच स्ट्रेस क्रिएट होतो. तुम्ही जे नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न करता ना, तेव्हा स्ट्रेस क्रिएट होतो. म्हणून जे आहेत ते दाखवा आणि एन्जॉय करा. त्यानंतर जे आहेत ते दाखवल्याने तुमचा ओरिजिनल नैसर्गिक संवादाचा टोन असेल,
नॉलेज असेल हे सगळं टिकून राहणार आहे आणि हा युनिकनेसच नंतर तुमची आयडेंटिटी बनणार आहे. सुरुवातीला काही लोक तुम्हाला हेट करतील, काही लोक सोडून जातील, पण जे आपलं नव्हतंच ते आपल्यापासून दूर गेल्याबाबतचं दुःख तुम्हाला बिलकुल वाटलं नाही पाहिजे. त्यानंतर एक सक्सेसफुल लिजेंड स्टॉक मार्केटमधला त्याचा इंटरव्ह्यू घेताना असं बोलला की शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आदर्श नियम उद्या मी पेपरमध्ये जरी छापून दिले तरी लोक ते फॉलो करणार नाही त्याची मला खात्री आहे. कारण ते नियम खूप साधे सोपे असतात पण ते आचरणात आणणं कठीण असतं. फॉर एक्झाम्पल, व्यायाम करा शरीर सुदृढ राहील, आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलं आहे, पण किती जण फॉलो करतात हे साधं सोपं तत्व. The same is the thing with YouTube.